नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे अनारसाची रेसिपी. 3 दिवस भिजत घातलेले तांदूळ आपण छान वाळवून घ्यायचे आहेत. पण वाळवायचे किती वेळ? फक्त पाणी सोसून घेस तोपर्यंत. जास्त वेळ वाळवायचे नाही. आता ह्या पद्धतीत वाळवायला ठेवले होते. झालेले आहे पहा वाळून. थोडेसे दमट ओले आहेत. ह्याच पद्धतीत आपल्याला करून घ्यायचे आहेत. चव इतकी भारी लागते ह्या अनारसाची आणि जाळी भारच पडते त्याच्यामध्ये. खुसखुशीत जाळीदार अनारसे. आता आपण ह्या तांदळाला मिक्सरच्या भांड्यात घेऊन पीठ करून घेणार आहोत. पीठ अगदी बारीक करायचं आहे तांदळाचं. हे मैत्रिणं ढवळाचे तांदूळ आहेत. आमच्या गावी मिळतात हे ढवळाचे तांदूळ. ह्यापासून छान अनारसे बनतात. आता पीठ सगळं चाळून घ्यायचं आहे. मोठं तांदूळ राहिलं असलं तर ते आपल्याला परत एकदा वाटून घ्यायचं आहे आणि चाळणीने चाळून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीत बारीक पीठ झालं पाहिजे मैत्रिणींनो. आता अर्धा किलो पीठ आहे हे. त्यामध्ये आपल्याला पाव किलो इतकाच गूळ घालायचा आहे मैत्रिणींनो, किंवा पाव किलोपेक्षा थोडा जास्त. अगदी परफेक्ट मेजरमेंट. हा पाव किलो गूळ मी किसून घेतला आहे. जर थोडा जास्त लागला तर आपण घालू शकता तुमच्या गोडाच्या अंदाजाने. आता ह्या पिठामध्ये सगळा चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे आपल्या पिठाला गूळ लागल्यानंतर पाणी सुटतं थोडं गुळाचं, आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला मिक्सरमधून घातल्यानंतर पीठ तयार होतं. आता मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे थोडं थोडं आणि मिक्सर फिरून घ्यायचं आहे. म्हणजे हा गूळ आपल्या पिठामध्ये छान घोळला जातो आणि आपाप पिठाचा गोळा तयार होतो. आपण असं हाताने जर चोळत राहिलं तर लवकर होणार नाही. पहा, छान गूळ मिक्स झाला आहे पिठामध्ये. असे सगळं मी करून घेते. 2दा झालं आहे करायला लागलं मला मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे परत हाताने एकदा आणि ठेवून द्यायचं आहे मुरायला. आता हे मुरल्यानंतर थोडंसं घट्टपणा येतो, कारण आपल्या पीठ थोडंसं फुगलं जातं. हे पहा, छान आता घट्ट झालेलं आहे पीठ. थोडंसं काढून ठेवलेलं आहे बाजूला मी. आता आपण अनारसे कसे बनवायचे. थोड्या गोळे करून घ्यायचे, म्हणजे घडी घडी आपल्याला पिठाला हात लावायला लागत नाही. जेवढे बनवायचे तेवढे तुम्ही गोळे करून घ्या आणि त्यानंतर अनारसा बनवायला घ्या. झटपट होतात आणि साधी सोपी पद्धत आहे. आणि एक दुसरीसुद्धा पद्धत दाखवणार आहे. म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही अनारसे करू शकता. ज्यांना कोणा येत नसेल अनारसे बनवता त्यांच्यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारामध्ये करून दाखवणार आहे. खसखस घेतलेली आहे, ती आपल्या पोळपाटा म्हणजे पाटावरती ठेवून द्यायची आहे आणि बोटाने सारखं फिरवत राहायचं आहे. म्हणजे आपला अनारसा
बनला जातो. खाली खसखस लावूनच करायचे आहे मैत्रिणींनो, म्हणजे पीठ खाली चिटकलं जाणार नाही. पहा, तुम्हाला आवडले असेल तर अनारसे पारंपरिक पद्धतीत तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत जातील. आता असे सगळे करून घेते अनारसे, जेवढे गोळे बनवलेले तेवढे. आणि तुम्हाला आता दुसऱ्या प्रकारेही दाखवणार आहे. हे पहा, एवढे अनारसे बनवून झालेले आहेत आपले. ह्या पद्धतीत केले तरीसुद्धा पटापट होतात. तेल तापायला ठेवलं होतं आणि त्याच्यात अनारसा घालून घेतलेला आहे. पहा किती मस्त टम फुगलेला आहे आणि तेवढीच जाळीदार अनारसा होणार आहे. अनारसा तळताना आपण गॅस फास्ट ठेवायचा नाही. तेल गरम झालं का गॅस मिडियम करायचा. त्याच्यानंतर आपला अनारसा घातल्यानंतर झाऱ्याने थोडा हलवत राहायचा, म्हणजे कलर सुंदर येतो. नाहीतर एका बाजूनी जास्त लाल होतो. जर तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर पटकन जळला जातो, आतमधून शिजतही नाही, जाळीसुद्धा पडत नाही आणि खुसखुशीत होत नाही. त्यामुळे मीडियम आचवरतीच आपल्याला अनारसे ज्याप्रमाणे आपण चकल्या तळतो त्याप्रमाणे तळायचे आहेत, म्हणजे खुसखुशीत जाळीदार अनारसा तयार होतो. आता हे असे बनवलेले आहे ते मी तळून घेणार आहे सगळे, आणि त्यानंतर तुम्हाला दुसरी एक ट्रिक दाखवणार आहे, झटपट अनारसा कसा बनवायची. ह्या अनारसे तुम्ही महिनाभरसुद्धा ठेवू शकता, कारण ह्याला अजिबात काही होत नाही. पीठ बनवून ठेवा, ते सुद्धा तुमचं पीठ बरेच दिवस राहणार फ्रीजमध्ये. जसे तुम्हाला अनारसे गरमागरम जर खायचे असला तर तुम्ही थोडं थोडं पीठ काढून अनारसे बनवून खाऊ शकता, आणि एकदम बनवून ठेवायचं असलं तरीसुद्धा चालेल. आता मैत्रिणींनो, तुम्हाला मी दुसरी एक ट्रिक दाखवते. ती आहे थोडासा गोळा करायचा, आणि ही एकदा दाखवली तुम्हाला. आणि दुसरी आता कोणती आहे ती पहा. गोळा घ्यायचा, हातावर थोडासा थापायचा, आणि हे दोन मोठे मी करून घेतलेले आहेत. आता दुसरा आहे पहा, छान थोडं हातावर थापल्यानंतर लाटणं घ्यायचं आहे. खसखस खाली लावून घ्यायची आहे, थोडी वरतीही लावायची, म्हणजे आपल्या लाटण्याला चिटकणार नाही. ज्या कोणी नवीन शिकणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी ही पद्धत अगदी अप्रतिम आहे. ह्याच पद्धतीत तुम्हाला करायचे असले तर तुम्ही करून घेऊ शकता, नाहीतर आपली नेहमीच्या पद्धतीतही करू शकता. आता हे थोडे अनारसे आपण मोठे केलेले आहेत, ते सुद्धा तेवढेच जाळीदार आणि खुसखुशीत होणार आहे. नक्की करा, आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता हे सुद्धा कळवा. छान कलरबाज आपले अनारसे झालेले आहेत पारंपरिक पद्धतीत. परत एकदा सांगते, नक्की तुमच्या कमेंट कळवा याबद्दल, आणि ह्यात काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगू शकता. आपले अनारसे आता तयार झालेले आहे, छान टम फुगलेले, जाळीदार. तुम्हाला आता मी तोडूनही दाखवणार आहे, आणि मी थोडेसे करून घेतलेले आहेत
सगळे केलेले नाहीत, बाकीचं पीठ ठेवून दिलेलं आहे. पहा किती जाळीदार छान खुसखुशीत असा अनारसा तयार झालेला आहे. कुरकुरीतसुद्धा तेवढाच आहे मैत्रिणींनो. खाताच तुम्हाला अगदी छान वाटेल. तुम्हाला जर पाहुण्यांसाठी करायचे असले तरीसुद्धा हा दिवाळी फराळामध्ये छान होणारा अनारसा आहे. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल करायचा असला तो सुद्धा सांगू शकता, पण मला तर काही बदल न करता असेच अनारसे करायला आवडतात आणि खायलाही आवडतात. बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान अनारसाचा स्वाद घ्या आणि काही कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपी.